नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दास आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण इंग्रजी विषयातील कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा घटक अभ्यासणार आहोत। आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय तर संक्षिप्त रूप। यामध्ये दोन शब्द दिले जातात आणि त्या दोन शब्दांपासून एक संक्षिप्त शब्द बनवला जातो। फॉर एक्झाम्पल, डू नॉट हे आपण दोन शब्द घेतले आणि या दोन शब्दापासून डोंट हा एक संक्षिप्त शब्द तयार झालेला आहे। म्हणून डू नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे तर डोंट। अजून एक उदाहरण पाहू आपण, व्हॉट इज। व्हॉट इजचं कॉन्ट्रॅक्शन काय आहे व्हॉट्स। इथं काय केले आपण दोन शब्दांपासून एक संक्षिप्त शब्द तयार केलेला आहे, म्हणून या दोन शब्दांचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असं म्हणतात। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना काही अक्षरे लोप पावली जातात। बघा, आता आपण इथं काही हेल्पिंग वर्ब घेतलेले आहेत, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे घेतलेले आहेत। या सहाय्यकारी क्रियापदाचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना यातील काही अल्फाबेट्स लोप पावली जातात। आता एमचं पाहू, एमचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतोय एपोस्ट्रॉफी एम। इथं एचा लोप झालेला आहे। आर मध्ये बघा, आर मध्ये सुद्धा एचा लोप झालेला आहे। आरचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतो एपोस्ट्रॉफी आर ई। तर इज हॅज असचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो एपोस्ट्रॉफी एस। इथं इज मध्ये आय कट झालेला आहे, आयचा लोप झालेला आहे। हॅज मध्ये एच एचा लोप झालेला आहे आणि अस मध्ये यूचा लोप झालेला आहे। आता हॅवचं पाहू, हॅव मध्ये एच एचा लोप झालेला आहे, म्हणून हॅवचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे एपोस्ट्रॉफी फी ई। आता विलचं पाहू, विलमध्ये डब्ल्यू आयचा लोप झालेला आहे आणि विलचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं तर एपोस्ट्रॉफी डबल एल असं होतं। आता हॅड, वूड आणि शूडसाठी काय काय कट होतं ते आपण पाहू। इथं कोणते अल्फाबेट्स कट होतात, हॅडमध्ये एच ए कट होतो, वूडमध्ये WOUL कट होतो आणि शूडमध्ये SHOUL हा कट होतो आणि फक्त डी राहतो तिन्ही पण याच्यामध्ये। म्हणून हॅड, वूड आणि शूडचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं तर एपोस्ट्रॉफी डी। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मला कॉन्ट्रॅक्शन्स असं सुद्धा म्हणतात। आता हे हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट पुढे घेऊन त्याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं ते आपण पाहूया। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना काही अक्षरे लोप पावतात। आता इथं बघा, आय एमचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतो एम असं होतो। इथं एचा लोप झालेला आहे। आता वी आरचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतो विअर। इथं सुद्धा एचा लोप झालेला आहे। आता आपण हे सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म रीड करूया। I am, am. We are, we're. You are, you're. They are, they're. He is, his. She is, she's. It is, its. I have, I've. We have, we've. You have, you've. I will, I'll. We will, will. You will, you'll. He will, he'll. She will, she'll. It will, it'll. They will, they'll. I had, I'd. I would, I'd. I should, I'd. आता इथं फक्त मी सब्जेक्ट लिहिलेले आहेत आणि या सब्जेक्टच्या पुढे हॅड, वूड, शूड आलं तर एपोस्ट्रॉफी डी असं त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं। वी हॅड, वूड, शूड असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म काय होईल वीड। यूच्या पुढे हॅड, वूड, शूड असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल यूड। हीच्या पुढे हॅड, वूड, शूड असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल हीड। शीच्या पुढे हॅड, वूड, शूड असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल शीड। देच्या पुढे हॅड, वूड, शूड असेल तर त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होईल देड। अशा प्रकारे आपण
या सब्जेक्ट पुढे हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं लिहितात, कसं वाचतात, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे हे आपण आता अभ्यासलं आहे. आता आपण या हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट लिहिला असता त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं करतात ते पाहूया. इज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं? इजंट. आता हे इजंट कसं आलं? हे इज नॉट जोडले आणि या ओचा लोप केलेला आहे, ओ काढून टाकलेला आहे. ISNT ओचा लोप झालेला आहे आणि हे दोन वर्ड एकत्र घेतलेले आहेत आणि त्यामुळे इज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय झालाय? इजंट. तसंच वॉज नॉटचं बघूया. वॉज नॉटमध्ये सुद्धा हे दोन वर्ड एकत्र केलेले आहेत आणि ओचा लोप झालेला आहे आणि ओचा लोप होऊन त्याऐवजी ॲपॉस्ट्रॉफी मार्क्स इथं दिलेला आहे. वॉज नॉट, वॉजंट. आता हे जेवढे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत याच्या पुढे नॉट लावून त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसं लिहिलं जातं, कसं वाचलं जातं ते आपण पाहूया. इज नॉट, इजंट. वॉज नॉट, वॉजंट. वर नॉट, वरंट. हॅज नॉट, हॅजंट. हॅव नॉट, हॅवंट. हॅड नॉट, हॅडंट. डू नॉट, डोंट. डज नॉट, डझंट. डिड नॉट, डिडंट. शाल नॉट, शांट. शाल नॉट, शांट किंवा शँट. विल नॉट, वोंट. विल नॉट, वोंट. याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म थोडं वेगळं झालंय, सॉरी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म थोडं वेगळं झालंय. इथं काय केलंय? ILLचा लोप झालेला आहे त्याऐवजी ओ आलेला आहे. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय झालंय? वोंट. विल नॉट, वोंट. शुड नॉट, shouldn't. Should not, shouldn't. Would not, wouldn't. Would not, wouldn't. Can not, can't. Can not, can't. Could not, couldn't. Could not, couldn't. Must not, mustn't. Must not, mustn't. आपल्याला काय वाटतं? मस्ट नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे मस्टंट, पण मस्टंट हे रॉंग प्रोनाउन्सिएशन आहे, म्हणजे चुकीचा उच्चार आहे. इथं करेक्ट प्रोनाउन्सिएशन काय आहे तर मसंट. मस्ट नॉट, मसंट. एम नॉट, एंट. एम नॉट, एंट किंवा आरंट. हे मुद्दाम शेवटी ठेवलेलं आहे कारण याचा जास्त प्रमाणात वापर केला जात नाही, पण कधी कधी एक्झामला याच्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून तिथं आपले मार्क जाऊ नये म्हणून याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इथं लिहिलेला आहे. एम नॉट, एंट किंवा आरंट बोथ आर करेक्ट. आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय ते शिकलो, कोणत्या कर्त्यापुढे कोणतं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतात ते पण शिकलो. आता आपण त्यावर काही एक्झाम्पल घेऊन त्याचा सराव करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आय विल नॉट कम विथ यू. आता इथं काय विचारलंय आपल्याला? विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे ते आपण लिहायचं. तर विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे? वोंट. हे आपण शिकलोय. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे वोंट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे हॅलो अमन, लेटस गो होम इन माय कार. इथं लेटसचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे? लेट्स. हे आपलं घ्यायचं राहिलं होतं म्हणून मुद्दाम यावर मी एक्झाम्पल घेतलं. लेटसचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे तर लेट्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ डज नॉट, डझंट, देन शाल नॉट. काय येईल पुढं काय येईल? डज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डझंट. तसं शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे तो आपल्याला विचारलाय. तर शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे शांट. शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय आहे? शांट किंवा शँट. आता लास्ट एक्झाम्पल आहे ही इज नॉट ॲट अ कॉलेज. ही इज नॉट ॲट अ कॉलेज. इज नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं? इजंट. इथं ओचा लोप होतो आणि त्याऐवजी अपॉस्ट्रोफी मार्क्स येतं. इज नॉट, इजंट.
आता हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून आपण हे वाक्य पुन्हा एकदा रीड करूया. आय विल नॉट कम विथ यू. याचं हे वाक्य आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मने रीड करू. आय वोंट कम विथ यू. आय वोंट कम विथ यू. आता पुढचं वाक्य. हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार. हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार. इफ डज नॉट डझंट, इफ डज नॉट डझंट, देन शाल नॉट शांट. शाल नॉट शांट. लास्ट एक्झाम्पल आहे. ही इज नॉट ॲट अ कॉलेज. ही इजंट ॲट अ कॉलेज. ही इजंट ॲट अ कॉलेज. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून आपण जर वाक्य रीड केलं तर ते जास्त फ्लुएंटली इंग्लिश बोलली जाते, म्हणून याचा वापर केला जातो. पण आपल्याला हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.